हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक बातमी समोर येते. पुण्यात टोळी युद्धाचा भडका उडाला असून भर दिवसा भर चौकात एका तरुणाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या हत्येमुळे संपूर्ण पुणे शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ही धक्कादायक घटना पुण्यातील बालाजी नगर बस स्टँड परिसरात घडली आहे. मृत व्यक्तीचे नाव अक्षय उर्फ बाळा म्हस्के असे आहे. धक्कादायक बाब म्हणजे अक्षय म्हस्के हा पुण्यातील बहुचर्चित वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपीचा भाऊ असल्याची माहिती समोर येते. भर दिवसा झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची 2 वर्षांपूर्वी नाना पेठेतील डोके तालमी समोरच अशीच भर चौकात गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. या कौटुंबिक आणि वर्चस्वाच्या वादातून झालेल्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणात पुणे पोलिसांनी वनराज आंदेकर यांच्या 2 सख्या बहिणी आणि मेहुण्यांना अटक केली होती. आंदेकर कुटुंबीय सध्या जेलमध्ये असतानाच आता या हत्येचा बदला घेण्याच्या उद्देशाने हे टोळी युद्ध पुन्हा भडकल्याचं दिसत आहे. आंदेकर आणि कोमकर टोळी युद्धातून झालेली ही 4थी हत्या असल्याचं बोललं जात आहे. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी या परिसरात नाकेबंदी केली असून प्राथमिक तपास सुरू आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.